चला सर्वांना राम राम व नमस्कार व मानाचा सन्मानाचा आदराचा कडक निळा भडक जय भीम. आणि बघा मी आता कुठं आलो आहे तुम्हाला दाखवतो. थोड्याच वेळात ठेव का मी वलांडीमधून इकडं आलेला आहे आणि मी जात आहे दळण दळण्यासाठी. तरी आता या ठिकाणी दळण कसं कसं दळतात आणि काय काय नाही ते पण तुम्हाला थोडं माहिती सांगतो. ते पण बघा, त्यांनी सांगतील तुम्हाला माहिती. गिरणीचे मालक आहेत आणि आपण त्यांच्यापाशी दळणाला येत असतो कधी पण. तर आता मी निघालो आहे त्यांच्याकडे भेट देण्यासाठी. तुम्ही ऐका त्यांचं. आता मी निघालो गिरणीकडे. बघू शकता तुम्ही, हे बघा या ठिकाणी आहे गिरणी, पिठाची गिरणी चक्की आहे म्हणून त्यांचं आपलं नंबर टाकलेला आहे, इथं नाव टाकलेलं आहे. आता निघालो बघा मी दादाकडं. आता दादा तुम्हाला सांगतील गिरणीबद्दल माहिती. तर बघू शकता तुम्ही बघा या ठिकाणी पण एक गिरणी आहे त्यांची. बघा ही स्पेशल म्हणजे ना दादा, हे ह्याच्यामध्ये काय दळता ह्या गिरणीला? इकडच्या गहू. ह्या गिरणीला काय दळता? इकडं ज्वारी चांदी सगळं इकडं करायचं. या ठिकाणी काय दळता तुम्ही? इथं ज्वारी. हां, अजून ज्वारी आणि डाळ. हां तिकडं डाळ करायची आणि इकडे हे डाळ जळायचं असं. हां बरं, हे इकडं तुम्ही डाळ बनवता का? हा, डाळ तुरीची, हरभऱ्याची, मुगाची, उडदाची, सगळे कोणते म्हणे ते डाळ होतात. तूर, उडीद, मूग, कोणतीही हरभऱ्याची कोणतीही डाळ ह्या गिरणीवर त्यांनी बनवतात. पूर्ण टोटल डाळीचे मशीन हे. आणि येतो तर गहू पण दळतात ह्या गिरणीला. त्यांच्यापाशी 2 गिरण्या आहेत. बघू शकता तुम्ही. दादा ह्या पाहिजे आहेत. आणि दादा हे काय केलं? आता हे चंदी दळलेलं होतं, पूर्ण झाडून साफसूफ करून पुन्हा ज्वारी टाकायचं असतं. म्हणजे तुमच्यापाशी हमी आल्यानंतर तुम्ही दळण कधी दळून देता आम्हाला? आलं की लगेच चालूच आहे. इथं का आता एवढं साफ केलं चालूच असतं. दिवसभरात कामात एवढं आपल्याला दुसरं काम आहे. म्हणजे दादा तुम्ही कस्टमरला थांबू देत नाही गिरणी? काहीच गरज नाही थांबायची. लाईट राहावं फक्त. लाईट बघा, गेलं मग दादाचं म्हणणं आहे की आमच्या गिरणीला कुणी बी जरी आलं 0 मिनिटात तुमचं काम. बस. आज किती वर्षापासून दादा तुमच्यापाशी आपल्या पिठाच्या गिरणी आहे? हे जवळजवळ 12 वर्ष होतात आता. बघा 12 वर्षापासून दादापाशी गिरणीचा पण व्यवसाय आणि दादाचं आणखीन ते कुराडी वगैरे काही ते लवाराचं पण काम करतात दादा. आणि धंदा लवारकी सुतारकी दोन्ही बी होता. हा, ते सगळं आमची बायको करत होती हे धंदा. हा चक्कीचा. बर. ते तिनं वारल्यामुळे आता माझ्यावर आलं सगळं. तर दादा एवढ्या वयामध्ये मीच करताय सगळं. एवढ्या वयात दादाचं आम्हाला ऐकत नाही दादा कामाला. तुम्हाला खरं सांगायला काय ऍक्च्युअली म्हणजे दादाच्या 2 चक्क्या, परत दररोजाचे काम करतात, पुन्हा लवारकीचं काम करतात. आता हे तरी मला काही जमत नव्हतं पहिले. हा, पण वरती माहिती करून घेत 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 स्वतःच आता नवीन जाते टाकणं, उकटीनं सगळं काम माझ्याकडे जात. दादा आम्ही किती वर्षापासून तुमच्याकडे येतो? झाले की 4-5 वर्ष झालं आता तुम्ही योजल्यापासून. पण आपल्याला कधीच असं म्हणलं नाही की दादा नंतर या म्हणून. आम्ही आलो लगेच दळण फ्रेश करतात, पूर्ण चक्कीला का फ्रेश करून दळतात त्यांनी. असं तसं नाही. आणि सर्वांनी आमच्या दादाच्या चक्कीवरती, पिठाची चक्की, डाळी वगैरे सर्व काही टोटल काम या ठिकाणी होतंय. जे बी लागेल ते काम. आणि ह्यांचा पत्ता बघा, वलांडीमध्ये आपलं सरकारी हॉस्पिटलच्या बाजूला ह्यांच्या गिरणीची पिठाची चक्की आहे आणि प्रॉपर ह्यांचं घर बी आहे. सर्व काय आहे. सर्वांनी येत जावा इथं. नारायण थोरात नाव आहे. नारायण आणि अण्णा थोरात. नारायण थोरात म्हणल्यानंतर तुम्हाला कोणी बी सांगाल. यांचं नाव सांगून तुम्ही इथं पिठाच्या गिरणीला येत जावा. कोणतेही काम म्हणजे दररोजाचं म्हणा, खिडक्या म्हणा, लवारकीचं काम, सगळं टोटल काम करते दादा. पूर्ण वेल्डिंगचं काम मुलाचं आहे. आता मुलाचं एक दुकान वेल्डिंगचंच आहे सगळं. बघा आता अजून त्यांचा मुलगा वेल्डिंगचं पण काम करतात. त्यांनी पण असे की भरपूर मोठे कामं घेतात. एक मुलगा लागला आर्मीमध्ये, तर त्याला सोडून दिलं आणि आम्ही लागलो इकडे काम. बघा एक मुलगा त्यांचा मेजर साहेब आहेत, म्हणजे मिलिटरी ड्युटी आहे त्यांना. त्यांची ड्युटी कुठे आहे सध्या? भोपाळला आहेत ते. भोपाळला ड्युटी आहे. मला काहीच काम करू नका म्हणतात, पण बसल्या बसल्या आम्हाला करमत नाही म्हणून हे जनसेवा म्हणून करायचं सगळं. बघा मित्रांनो, लक्ष ठेवा, दादाचं काम ह्या वयात पण दादा एवढे कष्ट करतात. दादा एक बार पडले होते दिवणीला, दादाचा गुडघा गेला तर पण दादा ठाम पण काठीवरच उभा टाकून असं काम करतात. बघा मी काठीवरच आहे. हा, कुठं आहे तुमची काठी दादा? काठी कुठे ठेवला? काठी घरात आहे. पाठी मागे दादा काठी तुमच्या दरवाजाला आहे. तो का दादाची काठी अगोदर नव्हती. तो का बघा आता काठी आली ती पडल्यामुळं.
दादा एक नंबर माणूस आहे. चला मित्रांनो, सर्वांनी विजिट करा वलांडीत येऊन ह्या गिरणीला. जे बी काय वेल्डिंगचं काम असेल तर बी, आणि कुऱ्हाड बिराड काही शेवटणं दरवाजे बिरजे सगळे टोटल काम दादापाशी आहेत. तर सर्वांनी कमेंट करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. सर्वांनी कमेंट करून मला सांगा की दादाचं काम कसं वाटलं का नाही. चला भेटू दुसरं. बाय बाय. दुसऱ्या आपल्याला शूटिंग करायचं आहे.